नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. उठले आता, फ्रेश वगैरे झालो. आत्ताच तोंड हातपाय वगैरे धुतले. मागच्या साईडला बाथरूम दिसतंय, ते पत्र्याचं शेड आहे, तिथंच बाथरूम वगैरे. गाडी पण लावली पॉईंटला खाली करायला. सकाळी म्हणजे संतोष तर अगोदरच उठून सगळं गाडी चकाचक करून वगैरे रेडीच, मागची जाळी वगैरे खोलून तयार होता. आणि गाड्या पण नाहीत बघा गोडाऊनला. आपली एक गाडी आणि रात्री अजून एक गाडी आली. या साईडला हे सगळ्या भरायच्या गाड्या आहेत आणि पुढं सगळं लोडिंगचं पॉईंट आहे. तर चाललोय नाश्ता करायला. आरसूला पण ऑफिसमध्ये फोन केला होता की गाड्या किती आहेत. एकच गाडी म्हणतो तो, पण उद्या भरायचे चान्सेस आहे. तर पहिलं नाश्ता करूयात आणि मग किती वाजतात आता बघूयात खाली करायला. 12 वाजेपर्यंत झालं तर बरं होईल, म्हणजे टायमिंगमध्ये जाऊ आपण. तर जाऊयात, पहिलं नाश्ता करून घेऊयात मित्रांनो. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. गाडी खाली झाली आपली, बांधून वगैरे घेतली. निघूयात आता डायरेक्ट चिकमंगळूर. तरी उशीर झाला भरपूर, नाही तर लवकर व्हायला पाहिजे होती. 12 वाजेच्या आत निघायला पाहिजे. तरी टाईम वाटते 6:30-7 पर्यंत आपण जाऊ. काल सगळी गाडी घाण झालती. संतोषने बघा चकाचक केली परत सकाळी. चिकमंगळूरला उद्या गेल्यावर नंतर शो वगैरे मिलमध्ये धुता येईल. फक्त शो राहिला. निघूयात मित्रांनो, चला. मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आलोय आम्ही चिकमंगळूरला पार्किंगमध्ये. गाडी तर एक पण 12 टायर नाही आहे, फक्त आम्हीच बसलेलो आहे. बहुतेक ऑफिसला असेल गाडी, म्हणजे लोकलची गाडी असेल. कारण की मला सकाळी ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला होता मी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक गाडी आहे. तर बहुतेक तीच असेल, लोकलवाले वगैरे कोणतरी असेल. पार्किंगला जास्त गाड्या पण नाही, 3-6 टायर आहे आणि आपली एक 12 टायर. आलो, एक तासभर झाला आम्हाला येऊन. आलो आणि चहा प्यायला वगैरे गेलतो. जरा तिथंच कॅन्टीनला टाइमपास केला. आणि आता 8 वाजायची वाट बघतो. 8 वाजता, कारण की कबड्डी चालू असते, त्याच्यामुळं बघूयात. आता 8 वाजल्यानंतर हाय टाइमपास आम्हाला 10-10:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर काही टेन्शन नाही. सकाळी ऑफिसला गेल्यावर बहुतेक उद्या व्हायचे चान्सेस आहे. उद्या जर झालं तर बरं होईल. रविवारी तर आम्ही गाडी परत खाली करू. तर बघू आता, उद्या ऑफिसला गेल्यावरच कळ. जेवायला जायचं, जेवायचं पण सांगून आलो. तर आता 8-8:30-9ला बोलवलं त्यांनी जेवायला. नाही तर ते कॅन्टीनवाले आम्हाला फोन करतात. बघूयात मित्रांनो. आता बसलोय टाइमपास करत, काहीतरी मोबाईलमध्ये चालू आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. आलोय मी ऑफिसला. पण परत आज जरा मालाची पोझिशन शांत झाली. लोडिंग नाही आहे जास्त. 6 टायरला होते, पण 6 टायर जास्त गाड्या नाही आहेत. आणि 12 टायरची एकच लोडिंग निघालं. ते पण श्रीनिवास मिल म्हणून आहे. त्या मिलमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, गाड्या वगैरे फसतात. ॲड्रेस देतात श्रीनिवास मिलचा, आणि त्याच सेटची एक गावामध्ये मिल नवीन सुरू झाली, तिथं नेतात. आता ह्या मागच्या चक्करला पप्पू तिथंच गेला होता भरण्यासाठी. गाडी अडकते तिथं गेल्यानंतर. फार प्रॉब्लेम होतात. JCB आणि हायड्राने गाडी वगैरे काढायला लागतात. एक तर 25 टन माल असतो त्याच्यात, नाहीतर 2-3 मिला फिरवतात. आणि एवढ्या लोड गाडीला ओढायचं म्हटल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळेच प्रॉब्लेम चालू आहे. तर बघूयात आता, अजून वेळ आहे थोडाफार. त्याच्यानंतर बघूयात काय करायचं काय नाही. नाश्ता करून जायचं. संतोष आज आला नाही खाली, संतोष गाडीतच बसलाय. तर बघूयात मित्रांनो, थोडा वेळ आहे अजून, अर्धा तास. काय निघतं का नाही तर जाऊयात परत पार्किंगला. दुपारचा 1:30 वाजलाय मित्रांनो. आपलं लोडिंगचं फायनल झालंय. गेंडा हल्लीला चाललोय लोडिंगसाठी. आज अर्धी आणि उद्या अर्धी आहे. नशीब भेटलं तरी, कारण की गावातली पण एक गाडी होती. शेवटी भेटलं.
बंगला दाखवतोय तुम्हाला, दिसत नाही. संतोष पुण्याला गेला मित्रांनो, त्याला बसमध्ये बसून दिला, जरा प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे त्याला अर्जंट पुण्याला जायला लागलं. आत्ताच 12 वाजता त्याला बसून दिला आणि बसमध्ये, आणि नंतर ऑफिसला आलो. तर ऑफिसला ट्रान्सपोर्टवाला होता, तिने लगेच मला बोलवलं फोन करून, असं लोडिंग सांगितलं, आज अर्धी आणि उद्या अर्धी. उद्या पण झालं असतं आपलं लोडिंग, पण तिथं बसून काय करणार, शेवटी चला म्हटलो. बाय चान्स उद्या नाही निघालं काय तर हे पण गेलं असतं हातातलं, त्यामुळं निघालोय आता. आज अर्धी देऊगावचं माल आहे आपला लोडिंग, देऊगावला खाली करायचं. तर जाऊयात, पोचूयात. पाऊस तर पडले नाही दिसत, बरेच दिवस झाले. एकदम छोटे गाव आहेत, पण घरं बघा, सगळे कॉफीच्या बागा आणि आपले सिल्वरच्या झाडांचेच आहे. टोटल सगळे आजूबाजूला कॉफीच्याच बागा आहेत. चंद्रू मिल म्हणून आहे, त्या मिलमध्ये चाललोय आपण. बऱ्याच वेळा गेलोय, कुंदन शेठ पण गेलेले आहेत. मी मध्ये 2 महिने घरी होतो तेव्हा कुंदन शेठ पण गेलेले आहेत भरण्यासाठी. छोटे घर आहेत, पण अंगण वगैरे सगळं मस्त आहे घरासमोर. सगळे बंगलेच आहे, सगळे कॉफीवाले आहेत, कॉफींच्या बागा आहेत सगळ्यांच्या. आता दसऱ्याला 30 तारखेनंतर बंद आहे म्हणतात. 30 तारखेपासून 5 तारखेपर्यंत बंद आहे सगळं म्हणतात. 2 तारखेला बहुतेक दसरा आहे. सकाळी ऑफिसमध्ये बोलणं चाललं होतं सगळ्यांचं. पहिले जाऊन पोहोचूयात मित्रांनो, फक्त पाऊस नाही पडायला पाहिजे. पाऊस जर पडला तर फार प्रॉब्लेम होतात. दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो. गाडी लोडिंगला चालू झाली बघा आपली, आत्ताच चालू केली, 5 मिनिटं झाली. मेन म्हणजे गाडी बसली रिवर्सनी लगेच. पहिला एकदा घेतली तर चाकं फिरायला लागले, नंतर परत पुढं जाऊन मागे घेतली तर आली. जरा 4-5 दिवस झाले बहुतेक इथं पाऊस नाही, त्यामुळं जरा चिखल बऱ्यापैकी वाळलेला आहे, त्याच्यामुळं ती आली. नाही तर खूप राडा असतो इथं. पण त्या साईडला दिसतो बघा चिखल, सुकलेला असल्यामुळं गाडी फिरली नाही जास्त, आली पटकन सेकंड ह्याच्यात. नाही तर खूप ताप होतो. जॅक लावा हे ते करा. आज अर्धी भरणार, उद्या अर्धी. बघू आज किती होते आणि काय होतं ते. बघा मित्रांनो, एवढी चांगली गाडी धुतली होती आणि बघा आता हाल. सगळे टायर परत आहे तसे घाण झालेत. सगळ्या राड्यात गाडी घालायला लागते. संतोषने एकदम चकाचक केली, सगळे टायर वगैरे डिस्क वगैरे सगळे धुतले होते. इथं बघा कसे गाडी रशी ओढतात बघा. अशी रशी ओढायला लागते फुल पॅक. या मिलमध्ये 3-4 मिल आहेत, मोठी मिल आहेत. काय मिल बंद पडल्यात लाकडं नसल्यामुळं. आपलं चालू आहे लोडिंग. पुढचं तर सगळं लोड होईल आता. फक्त मागं लोड करायला पाहिजे, नाही तर गाडी मागं रिवर्सला जायला त्रास देते. सांगितलं तसं थोडं मध्ये लोड करा म्हणून. बघू आता काय करतात ते. मित्रांनो, रात्रीचे 8 वाजले.
गाडी आपली भरपूर भरून झाली, अर्ध्याच्या वर गाडी भरून झालेली आपली. आता बहुतेक असा अंदाज आहे उद्या दुपारपर्यंत सुटायला पाहिजे, पण नक्की काही सांगू नाही शकत कारण की तसा माल रेडी नाही. पण जेवढी गाडी भरली त्या अर्थाने जरी कटिंग करून भरायचं म्हटलं तरी दुपारपर्यंत व्हायला पाहिजे असा अंदाज आहे. पण कधी कधी आपण असा अंदाज लावतो पण उशीर पण होऊ शकतो. तो बघू आता, नक्की नाही माहित काय होतं आणि काय नाही. भरपूर भरली आणि एकाच मिलला भरली ते महत्वाचं आहे सगळ्यात. नाहीतर इथं आल्यानंतर इथून 2-4 मिलमध्ये जायला लागतं. पण नशिबाने एकाच मिलमध्ये भरली, फक्त 1-2 जागे हलवायला लागले, बाकी काय नाही. पण भरली ते नशीब. आता बघू उद्या किती वाजतात वगैरे काय होतं. सँडी आता संतोष पण गेलाय, आता तो हरिहरपर्यंत पोचला असेल. आता त्याला फोन करून एकदा विचारायला पाहिजे कुठपर्यंत गेला, काय गेलाय ते नक्की नाही माहित. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभ रात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.